तर आपले तयार आहे आणि तुम्ही पाहू शकता का किती बघा ही एकदम छान असं कुरकुरीत झाले। नमस्कार, मी शीतल रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आणि तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तर चला, आज आपण मस्तपैकी बनवणार आहे फ्रेंच फ्राईज। तर घरच्या घरी थोडक्या सामानात आणि एकदम कुरकुरीत अशी मस्तपैकी आपण बनवणार। तर चला रेसिपी बघूया। तर बघा, इथं आपण मस्तपैकी उकडून अशी 4 बटाटे घेतलेत आणि कॉर्नफ्लावर घेतले आणि 2-3 मिरच्या अशा बारीक करून घेतल्यात, मीठ आणि तळायसाठी तेल। तर बघा, आता आपण ही बटाटे चांगली बारीक करून घेऊ आणि जेवढं आपल्या घरात सामान आहे त्या सामानातून आपण आज बनवणार आहे। तर मस्तपैकी असं मी बारीक करून घेतलं। तुम्ही सगळ्यात भारी आपलं खिसणीनं खिसून घेऊ शकता, असं लय त्रास होतो। आणि आता टाकूया आपण मस्तपैकी बारीक केलेली अशी मोठी मोठी ठेवलेली मिरची आहे, तर टाकून घेतली। तुम्हाला जेवढं आवडतं तेवढं टाका आणि चवीपुरतं मीठ आणि मस्तपैकी असं आता आपण टाकणार कॉर्नफ्लावर। तर ह्यात ना फक्त जेवढं आपल्याला लागेल, जेव पीठ घट्ट होईपर्यंत आपण टाकायचं, म्हणजे आपले मस्तपैकी असं कुरकुरीत होईल। तर चला मस्तपैकी हलवून घेते। तर मस्तपैकी असा गोळा झालेला आहे आणि प्लॅस्टिकच्या कागदावरती आपण आता हे टाकून घेणार। तर असं सगळं काढून घ्यायचं आणि मस्तपैकी आपण बेलण्यानं असं लाटून घ्यायचं, एकदम छान। शेप जरा चौकोनी करायचा, तर माझ्याकडून थोडासा कसा तर झालेला आहे आणि चाकून मी नीट करून घेते। तर चला, आता मस्तपैकी आपलं ही लाटून तर झालेलं आहे। अजून थोडं एका साईडला जाड वाटतंय, तर थोडं बघा, जास्त पातळ करायचं नाही, जास्त जाड बी ठेवायचं नाही। तर कापून घेऊया। तर ह्याच्या 2 साईड ओपन होते आणि एक साईड बंद होती, तर ती कापून घेतली आधी। आणि बघा मस्तपैकी झाले। तर थोडंसं जरा इथं हे झालेलं आहे, तर जाऊ द्या। चला आता मस्तपैकी कापून घेऊया। तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार बारीक मोठं कापू शकता, तर मी इथं जरा थोडंसं मोठं ठेवलेलं आहे। तर चला पटापट कापून घेते आणि नंतर तळून घेऊया। तर बघा, इथं असं मस्तपैकी कापून घेतला, तर आता तळून घेऊया। तर जेवढं बसतंय तेवढं मस्तपैकी आपण टाकून घेऊया आणि ह्याला 1-2 मिनटं 2 सेकंद तर असं आपण त्याला हात लावायचं नाही, चांगलं सेट होऊन द्यायचं आणि मग नंतर हलवायचं। तर बघा, सगळं मी टाकून घेतलं आधी, जेवढं बसते तेवढं। आणि आता असंच ठेवूया थोडी वेळ आणि मस्तपैकी, कारण की लगेच जर आपण उलटाय गेलं तर ती उलटण्याला चिटकते। तर चला आता थोडंसं जराही वाटतंय आणि बघा असं मोकळं मोकळं होतंय आणि असं चांगलं खरपूस कलरचं तुम्ही बघू शकता, कडक पण झालेलं आहे आणि चांगलं खरपूस कलर येतो भाजून घेऊया। तर इथं आपलं झालं भाजून। तर अशीच सगळे मी भाजून घेते आणि तुम्ही बघू शकता आवाज पण किती छान येतो ह्याचा। तर बघा, आपल्या इथं मस्तपैकी असं बनवून तयार आहे आणि तुम्हाला एक खाऊन हे दाखवते की किती कुरकुरीत झाले आपलं मस्तपैकी। तर चला, तर आपले तयार आहे आणि तुम्ही पाहू शकता का किती बघा ही एकदम छान असं कुरकुरीत झाले। तर चला, एक तुम्हाला खाऊन पण दाखवते। तर मस्तपैकी असं आपण सॉसमध्ये टाकायचं आणि मस्तपैकी असं झालंय। आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि सगळ्यात महत्त्वाचं, खात राहा, पेत राहा आणि आरोग्याची काळजी घेत राहा। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करा। चला, बाय बाय।